करुणा आली आपल्या मातृभूमीची. हिंदुस्थान ही आपली मातृभूमी, ती इंग्रजांच्या दास्यात आहे म्हणून त्यांना करुणा आली आणि त्यांनी त्या करुणेवर संयम केला आणि हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी ते झटायला लागले. त्यामुळे त्यांना बळ प्राप्त झालं त्यांच्या मनाला आणि शरीराला. आधी मनाला प्राप्त झालं म्हणून इंग्रजांसारख्या म्हणजे ज्याच्यावर सूर्य मावळत नाही इतकं मोठं साम्राज्य असलेल्या इंग्लिश साम्राज्याविरुद्ध सावरकर लढायला उद्युक्त झाले. व्युत्थान, यालाच म्हणायचं व्युत्थान, पतंजली शब्द वापरलाय. आणि त्यापायी सावरकरांनी अतोनात कष्ट भोगले. कुठून आलं हे बळ? सावरकर केवळ 5.25 फूट उंचीचे होते. उंच धिप्पाड, 6-7 फूट उंचीचा असा माणूस नव्हता. 5.25 फूट सामान्य उंची, गोरेपान होते, नाजूक शरीर यष्टी होती. तरी सुद्धा अनेक प्रकारचे हाल त्यांनी भोगले.